पुन्हा एकदा सांगू इच्छितो की महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना युनियन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार नेसर नाशिक, महाराष्ट्र एसटी महामंडळ युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियनने, निवडणूक आयोग महाराष्ट्र, मुख्य निवडणूक आयोग महाराष्ट्र, निवडणूक आयोग ठाणे महानगरपालिका एक हरकतीचा मुद्दा उपस्थित केला आणि हरकतीचं पत्र उपस्थित दिलेलं आहे. ज्या लोकप्रतिनिधींनी 2017 ते 2022, ज्या लोकप्रतिनिधींनी 2017 ते 2022 या लोकल बॉडीमध्ये त्या लोकप्रतिनिधींनी अनधिकृत बांधकाम करण्याचा ठराव केलेला आहे, अनधिकृत बांधकाम करण्यास ठराव केलेला आहे, अनधिकृत बांधकामास निधी प्रकल्प कामासाठी दिलेला आहे आणि अनधिकृत बांधकाम नियमबाह्य मंजूर करून आणि ते अनधिकृत बांधकाम होण्यासाठी एक मागासवर्गीय अधिकाऱ्याला सेवेतून तडकाफड निलंबित केलं. त्याचं काही ह्या कामाशी घेणं देणं नाही, ह्या कामाशी कागदपत्रे जरासुद्धा संबंध नाही. परंतु ज्यांनी नियमित काम, ज्यांनी अनधिकृत काम घडवलं असे अधिकारी मोकाट आहेत. जे भ्रष्टाचार करतात ते अधिकारी मोकाट आहेत. पण जो अधिकारी प्रामाणिकपणे लढतो, आयुक्ताचं एक परिपत्रक आहे 2007चं, ज्यावेळेस नाले प्रकल्प जैनअंतर्गत राबवलं, जंत्रसभाने एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे. या परिपत्रकानुसार ठाणे शहरातील कोणतेही नाले जे 180 किलोमीटरचे नाले आहेत हे बंदिस्त करता येणार नाही असं परिपत्रक आहे. आणि ते परिपत्रक पुन्हा नव्याने 2020-21 मध्ये मी जारी केलेलं आहे, मी अधिकारी असताना. त्याच्यामध्ये हे पण म्हटलेलं आहे की कुठलाही नाला बंदिस्त करता येत नाही. तरीसुद्धा महासभेमध्ये हे नाले बंदिस्त करण्याचा ठराव झाला, अनधिकृत बांधकामाचा ठराव झाला, मग तो बांधकामं अनधिकृत ठरतात. आणि दुसरा विषय, एक आरक्षित भूखंड म्हणजे मलनिस्सारण केंद्रासाठी ठेवलेला कोरम मॉल शेजारी रामचंद्र नगर येथे आरक्षित भूखंड होता मलनिस्सारण केंद्राचा. त्या जो आरक्षित भूखंड हडप करून त्याच्यावर एक गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल गंगूबाई संभाजी शिंदे सभागृह बांधलं गेलं, एक इमारत बांधली गेली, एक टॉयलेट बांधलं गेलं. अशा प्रकारचं आरक्षित भूखंड स्वार्थासाठी, फायद्यासाठी सत्ताधारी पक्षाने गिळंकृत केलेला आहे आणि त्याचाही ठराव महासभेत झालेला आहे. आणि दुसरा गोष्ट गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलचा आहे. गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलला तिसरा मुद्दा आहे. 26,67,94,000 जे महाराष्ट्र शासनाचे अनधिकृतरित्या गिळंकृत केले, ह्याचाही ठराव महासभेतल्या ह्या बॉडीने केलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे अनधिकृत गोष्टीला ज्या ज्या ठराव झालेत या सर्व 2017 ते 2022 मधील लोकप्रतिनिधींना माझी हरकत आहे की त्यांना कुठल्याही प्रकारचा नॉमिनेशन फॉर्म निवडणुकीमध्ये भरता येणार नाही. त्यांना कुठल्याही नॉमिनेशन फॉर्म निवडणुकीमध्ये भरता येणार नाही. ही ब्रेकिंग न्यूज आहे, ही हॉट खबर आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. ते लोकप्रतिनिधी लक्षात घ्या. त्यामुळे जुने जेवढे लोकप्रतिनिधी नगरसेवक होते माझी, त्यांना एकालाही फॉर्म भरता येणार नाही. हे माझे अंतिम हरकत. निवडणूक आयोग ठाणे महानगरपालिका, निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन आणि निवडणूक निर्णय अधिकारी त्या 11 ठिकाणच्या यांना हरकतीचा मुद्दा पोचलेला आहे. आणि लवकरच त्यांना सोमवारी कोर्टाच्या नोटिसा येतील की त्यांना कोणालाही फॉर्म भरता येणार. हा एक लॉकिंग सिस्टम आहे. तर पूर्ण जुन्या बॉडीतील नगरसेवकांना कोणालाही फॉर्म भरता येणार नाही. मग स्टँडिंग कमिटी ज्या असतील, महासभेत ज्या असतील, एवढं मी सांगू इच्छितो, एवढं सांगणं आहे आणि महत्त्वाचं आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत.